नमस्कार मंडळी. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दान धर्मही केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही. मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल. ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून, आणि ते पाणी तुम्ही एक टोपण रोज आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 2025 पासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो. अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल, तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील, तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून, जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असे समजून आपण 4ही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी करायची आहे. यथासांग पूजा करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाही, म्हणजेच करायचाच नसतो. तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत, सेवा, नियम अगदी मनोभावे करायचे आहेत, कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे. माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे, असा उल्लेख या पुस्तकामध्ये केला आहे. तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो. काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल, म्हणजे काही जणांना गोळ्या औषधे वगैरे चालू असतील, तर वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील, तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत. त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी, कथा ऐकावी किंवा वाचावी. मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास हा करायचा आहे. त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत, किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित नक्कीच होईल. नंबर 1 तर पहिली वस्तू आहे पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करू शकता. कवड्या अनेक प्रकारच्या असतात, पांढऱ्या सुद्धा असतात. काही जणांकडे पांढऱ्या असेल तर त्या तुम्ही थोडीशी हळद करून, ओली हळद करून, त्या हळदीने पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं. पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या. त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर रंग असतो, तर अशा कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत. मार्गशीर्ष गुरुवार येण्याआधीच तुम्ही या कवड्या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवात करा. सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा. पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता. प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा ही करायची आहे. नंबर 2 यानंतरची जी वस्तू आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती. जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष पहिला गुरुवार येण्याआधी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता. तसेच मुलीचे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते. पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिला गुरुवार या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता. तुमच्या देवघरामध्ये ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्याचबरोबर धनसंपत्ती, सुख, समाधान, शांती हे सर्व सुद्धा मिळत असतं. त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल
तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्कीच तिची स्थापना करा. नंबर 3, यानंतरची तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं. ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात. त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असे देखील म्हटलं जातं. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा. जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे. श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्ताचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर कुंकुमार्चन. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका. नंबर 4, यानंतरची चौथी वस्तू आहे कमळगट्टेची माळ. कमळगट्टेची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते. ही माळ 108 मण्यांची असते. ती तुम्ही घेऊ शकता. माता लक्ष्मीला कमळाची फुले अतिशय जास्त प्रिय आहेत. आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचे फूल हे वाहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कमळगट्टेची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला 108 कमळाची फुले वाहिल्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं. त्यामुळे कमळगट्टेची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. श्रीयंत्र अगदी लहान साईज पासून सुद्धा मिळतं. तर तुम्ही छोटंसं सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. नंबर 5, आता यानंतरची 5वी वस्तू आहे लक्ष्मीची पावलं. जर तुम्ही उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही लक्ष्मीची पावलं अवश्य घ्या. ही पावले घेतल्यावरती त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरठ्यावरती चिकटवून आपल्याला त्याची यथासांग अशी पूजा करायची आहे. शक्य असेल तर चांदीची पावले घ्या. नसेल तर मग तुम्हाला कोणती जी पावले घ्यायची असतील तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. नंबर 6, यानंतरची 6वी वस्तू आहे कुबेर यंत्र. श्रीयंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता. कारण कुबेर यंत्र हे धनाचे देवता आहेत. कुबेरांची मूर्ती ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत, पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. म्हणजे ती तिजोरी ठेवायची असते, देवघरामध्ये ठेवायची नसते. पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष गुरुवार येण्याआधी खरेदी करू शकता आणि ते पूजेमध्ये मांडू शकता. नंबर 7, आता यानंतरची शेवटची आणि 7वी वस्तू आहे गजलक्ष्मी. गजंत लक्ष्मीची मूर्ती. गजंत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपल्याला घरी आणणं अतिशय शुभ मानलं जातं. जे आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती म्हणजे गजंत लक्ष्मी. गजंत लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते. गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा. या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे. ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा. या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीला प्रिय आहेत. यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल, तुमच्याकडे कायम टिकून राहील, तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या. गुरुवारी तिची स्थापना करा, पूजा करा. प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा. शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते, बघा, ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणं शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी 2ऱ्या 3ऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता. आता पाहूया मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे. हा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचे, उपवासाला काय खायचं, उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे आणि कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळते. ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे, म्हणजेच आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी, विशेष करून सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करत असतो, तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं, त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं. अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात.
पण हे व्रत कोणीही करू शकतं. कोणतीही कन्या, सुवासिनी स्त्री किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात. व्रत करणारा सकाळी लवकर उठून स्नान करून शरीर व मनाने निर्मल होऊन पूजा विधी करायचा असतो. तर यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आहेत. 4थ्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि 4ही गुरुवारी आपल्याला उपवास हा करायचा आहे. तर हा गुरुवारचा उपवास घरातील सर्वांनी करायचा का? तर असं काही नाही. जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कुणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी देखील करू शकता किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो. हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो. म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती, नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता. हा गुरुवारचा उपवास निर्जला वगैरे करण्याची काहीच गरज नाही. अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे, दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण खरंच तुम्हाला फळे आणि दुधावरती उपवास जमत असेल तर अवश्य करा. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे. पण शक्यतो कोणीही सांगतंय म्हणून आपल्याला खरं तर खूप भूक लागली आणि तसं तर दिवसभर बसायचं तर उपवास करण्यास खरं तर काहीच अर्थ नाही. शेवटी भाव हा महत्वाचा असतो. पण आपण ही पूजा, हे व्रत किती श्रद्धे, किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला खरं तर जास्त भूक लागते. तेव्हा आपण तसे बसण्यापेक्षा फराळ सुद्धा करू शकतो. म्हणजे उपवासाची तुम्ही सकाळी फळं, दूध घेऊ शकता आणि दुपारचं दरम्यान जे तुम्ही साबुदाणाची खिचडी सुद्धा खाऊ शकता. या उपवासाला खाल्ली जाते. साबुदाणा खिचडी तुम्ही स्वतः फराळ आणि दुधावरती उपवास करा किंवा मग तुम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालेल. किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू, फळं, उकडपेंडी, खजूर, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील. हा उपवास आपण शरीराकरता करत असतो. खरं तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मल असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये. आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत. घरात वादविवाद करू नयेत. भांडण तंटा, शाप देऊ नयेत. उलट या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं निर्मल असणं गरजेचं आहे. तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल होतो. तर हे झालं उपवासाला काय काय खायचं, काय काय करायचं. त्यानंतर आता आपण बघू या उपवास हा कधी सोडायचा, कसा सोडायचा. काही जण पूजा सकाळी मांडतात, काही जण सायंकाळी मांडतात. ह्या ज्याच्या त्याच्या सवडीनुसार हा प्रश्न. पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडा आणि काही जण काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरी मांडली तरीही काही हरकत नाही. कारण तिन्ही सांजेला सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते. ती सुद्धा वेळ उत्तम आहे. तर सायंकाळ झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, लक्ष्मीची पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य हा दाखवायचा आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. शक्य झालं तर आपल्याला हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे. म्हणजे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात शक्य झालं तर आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका, खाऊ नका. अंडी, मटण, मासे हे संपूर्ण आपल्याला वर्ज्य करायचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता. पण बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार हा करू नका. अनेक जण या संपूर्ण महिन्यामध्ये कांदा, लसूण सुद्धा वर्ज्य करतात. तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा, लसूणचा वापर केला जात नाही. पण कांदा, लसूण महिनाभर पाळला तरीही चालेल. मात्र गुरुवारी आपण जो रात्री देवीला नैवेद्य दाखवणार असतो तो जे आपण सात्विक जेवण बनवतो शक्यतो त्यामध्ये कांदा, लसूणचा वापर करू नका. कारण त्याच सात्विक भोजनाचा आपल्याला आपल्या देवीला नैवेद्य हा दाखवणार आहे आणि तोच खाऊन आपल्याला हा उपवास हा सोडायचा आहे. सूर्यास्तानंतर देवीची पूजा, आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विकच जेवण असावे. पोळी, एखादी पालेभाजी, त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आपण नैवेद्यामध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ असावा. त्यामध्ये शक्य झालं तर एखादी खीर बनवा, कारण लक्ष्मीला जास्त प्रिय आहे. त्यामध्ये मग तुम्ही शेवयाची खीर, रव्याची खीर किंवा तांदूळाची खीर तुम्हाला जशी आवडते
ती खीर बनवली तरी पण चालेल, किंवा तुम्ही काही कारणास्तव बनवायला जमलं नाही तर त्यांनी दूध साखर ठेवले तरी पण चालेल. म्हणजे लक्षात घ्या, वरण, भात, पोळी, भाजी, एखादा गोडाचा पदार्थ, त्याचसोबत तुम्ही अजून काही बनवू शकता. भजी, पापड, एखादी वडी, कोथिंबीर वडी, अळू वडी, तुम्हाला जसे पदार्थ बनवायचे असतील ते बनवू शकता. आणि त्याचा नैवेद्य आपण आपल्या देवीला रात्री दाखवणार आहे. आणि त्यानंतर हे जेवण करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे आपण उपवास सोडताना कोणतेही तामसिक पदार्थाचे सेवन न करता असा सात्विक आहार घेऊन उपवास सोडला तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. शक्य झालं तर या जेवणाची तुम्ही कडधान्य बनवू नका. म्हणजे चालत नाही असं नाही, पण कसं कडधान्य पचायला जड असतात आणि रात्रीच्या वेळी ती जास्त खाल्ली जात नाहीत, कारण दिवसभर आपला उपवास असतो. त्यामुळे रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही आपलं साधं असंच जेवण बनवा. आणि एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यांनी उपवास मात्र स्वतः करावा आणि पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घेतली तरीही चालेल. मात्र व्रत करणाऱ्या मनाने आनंदी आणि शरीर शुद्ध असणं आवश्यक आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.